बनवलं होतं एक स्पॉट, तिथंच बसायचं होतं मला. मस्त खतरों खिलाडी ते बघ आपट्टी खाली. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या डे 2 फुकॉक मध्ये. तर आज आम्ही चाललो आयलंड टूर आणि सनसेट टाउनला. आम्ही रेड रिव्हर टूर्स थ्रू हे बुक केलं होतं. मी क्लूक ऍप आहे ना त्याच्यावरती हे सगळे बुक केले होते. तर ही टूर आम्हाला आहे 5800 मध्ये पर पर्सन. त्याच्यामध्ये स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंग एक्स्ट्रा तुम्हाला जे पाहिजे, जी इच्छा असेल ते नंतर घेता येईल तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये केबल कार, जी आपली लॉंगेस्ट केबल कार आहे सनसेट टाउन मध्ये, ते पण कवर्ड आहे. आणि वॉटर पार्कची पण एंट्री आहे तिथे. ॲक्वाटोपिया समथिंग वॉटर पार्क आहे, तिथे पण तुम्हाला एंट्री आहे याच्यामध्ये. सो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जे सिम्फनी ऑफ द सी जो शो होतो त्याचे वेगळे आम्ही भरले 2500 काहीतरी. सो असा आहे आजचा दिवसभराचा प्लॅन. तर आता वाजलेत 7:30 आणि आम्हाला ऑफिसमध्ये पोहोचायचंय. डोंग डॉंग काहीतरी आहे नाव, तिथे आम्हाला पोहोचायचं 8:20 मध्ये. ते इथनं 45 मिनिटं लागतात. सो आम्ही आता निघतोय. त्यांचं टूर्स थ्रू तुम्हाला हॉटेलचा पिकअप अँड ड्रॉप पण आहे, पण त्याच्यासाठी ते स्पेसिफिक पर पर्सन 4 लाख रुपये, आय थिंक अराउंड 3000 रुपये काहीतरी पिकअप अँड ड्रॉप होता. पण आमचं पिकअप होता. म्हणजे कसं होतं, आम्हाला जे सिम्फनी ऑफ द सी आहे ते आमच्या टूर मध्ये इन्क्लुडेड नाहीये. सो आम्हाला त्यासाठी थांबावं लागणार होतं संध्याकाळी. तर पिकअप अँड ड्रॉप त्यांचं 4 लाख रुपये पर पर्सन होता. सो वी साइड दॅट आम्हाला ड्रॉप नको आहे, तर तुम्ही काहीतरी कमी करू शकता का. पण ते नव्हते काही कमी करत, ते स्पेसिफिक तेवढीच अमाऊंट घेत होते. त्यामुळे मग आम्हाला खूप जास्त वाढत होते ती अमाऊंट. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की स्वतःहूनच त्या टूरच्या तिथं जावं, इंडिव्हिज्युअली ग्रॅब करून किंवा लोकल बसनी. तर ते आम्हाला जास्त परवडेल म्हणून. सो आम्ही निघतो आता आणि तुम्हाला दाखवतो की कसं काय आहे टूर. चला. मग कॅब करून आलो आम्ही त्यांच्या ऑफिस पाशी, रेड रिव्हर डायव्हर्स पाशी. आणि इथनं आम्हाला ते पिकअप करणार होते आयलँड टूरसाठी. तेव्हा त्यांच्या देवांना हे लोक ड्रॅगन फ्रूट दाखवतात आणि किती मोठे मोठे ड्रॅगन फ्रूट आहे. तर अशा व्हॅनमध्ये आम्हाला त्यांनी नेलं होतं. त्याच्यानंतर इथे पोर्टवरती पोचल्यावरती ही त्यांची बोट होती, जी एवढी हालत होती आणि डेंजरस होतं. एक जे आपल्याला इथनं उतरायचं होतं ना बोटमध्ये, ते पण खतरनाक होतं. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक टेबलवरती हे एवढीशे फ्रूट्स ठेवले होते सगळ्यांसाठी. आणि आम्ही गेलो वरच्या डेकवरती आणि एवढी बोट हालत होती की असं वाटत होतं 2-3 पेग मारून आलेलं. आणि इथं मी स्टाईल मारताना. त्याच्यानंतर समुद्रात उतरलो तर पहिल्या आयलंडवरती चाललो होतो. आणि ही वेव्स बघा यार, किती खतरनाक समुद्र आहे. म्हणजे एवढा रागिष्ट काय हा समुद्र. एवढी बोट हालत होती. माझी छान फाटून टिंब हातात आली होती, म्हणजे वाईट. आणि त्याच्यामुळे मग मी लाईफ जॅकेट घालून घेतलं. माझा चेहरा बघा कसं झालं होतं की भाई इकडं पकडू कॅमेरा पकडू, तुम्हाला दाखवू, स्वतःला सावरू, काय करू. आणि त्यात मी स्टंट करून त्या तिथं जे इंस्टाग्रामेबल जे त्यांनी बनवलं होतं एक स्पॉट, तिथंच बसायचं होतं मला. मस्त खतरों खिलाडी ते बघ आपट्टी खाली. कासवासारखी आतमध्ये गेली. त्यानंतर आम्ही पोचलो पहिल्या स्टॉपला, जिथं होतं स्कुबा डायव्हिंग विथ व्हिडिओ अँड फोटोज. मला पडले 5 लाख VND आणि इट वॉज ओके. आणि स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स पण ओकेश होता, कारण की त्या दिवशी खूप जास्त असं ढगाळ वातावरण होतं आणि काळपट पाण्यामध्ये त्यांनी स्कुबा डायव्हिंग करवलं होतं. सो असं मला फील आला तेव्हा पहिल्यांदा की मी तारकर्लीमध्ये स्कुबा डायव्हिंग केलं. तारकर्लीपेक्षा थोडंसं बेटर, बट तारकर्ली काइंड ऑफ. आणि व्हिडिओसाठी तर तसंच वाटलं. तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि मला सांगा.
पण नंतर जे त्यांनी व्हिडिओ झाल्यानंतर त्यांनी डीप सीमध्ये एकदम मला नेलं होतं, जिथे या कोरल्सला आणि ह्या झाडांना काय बोलतात त्यांना हात लावायला दिला त्यांनी. तसं आपल्याला अलाउड नसतं तिकडे तारकर्लीमध्ये. तो एक्सपिरियन्स मस्त होता, एकदम डीपमध्ये त्यांनी नेलं होतं. तर ते भारी होतं. बट व्हिडिओमध्ये जसं एक्सपेक्टेड होतं तसं व्हिडिओ नाही निघाला. नॉर्मल बेसिक व्हिडिओ त्यांनी काढला, जे तुम्ही बघू शकता. सो केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, इट्स ओके. असं खूप जास्त एक्सेप्शनल नाही आहे. आणि स्कुबा डायविंग ज्यांना नसेल करायचं तर ते लोक तिथं आय थिंक फिश पकडण्याचं काम करत होते बोटवरती. ज्यांना कुणालाच फिश पकडले गेले नाही. माझी मैत्रीण पण तिथेच वरती होती, तर ती बोलली फक्त एका माणसालाच फिश भेटला, बाकी सगळे असं टाईमपासच होते. स्कुबा डायविंग झाल्यावरती मग चेंज करून आम्ही गेलो नेक्स्ट स्पॉटवरती, जिथं होतं स्नोर्कलिंग. आणि ही बघा लॉंगेस्ट केबल कार, तिथं आम्ही संध्याकाळी जाणार आहे. सो अरे यार, लाटा खूपच जास्त भयानक होते या. त्याच्यानंतर आमच्या बोटवरती आली होती मच्छीवाली मासे विकायला. मासे घ्या मासे. तर हे लोक किलोवरती मासे विकायला आले होते, तुम्हाला पाहिजे ते घ्या, असे वेगळे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या स्पॉटला थांबून आम्ही गेलो स्नोर्कलिंग करायला. या पॅकेजमध्ये स्नोर्कलिंग इन्क्लुडेड होतं, तुम्हाला एक्स्ट्रा काय द्यायचं नव्हतं. सो स्विमिंग ज्यांना येते ते स्नोर्कलिंग करू शकता. तुम्ही बघू शकता इथे की इथं निळं पाणी आहे आणि त्या साईडला थोडंसं पुढं गेलं ते काळपट पाणी दिसतंय तुम्हाला. सो असा डिफरन्स आहे. स्नोर्कलिंग खूप छान होतं. त्याच्यानंतर आमच्या ह्याच्यात लंच इन्क्लुडेड होता. तर हे असं जेवण होतं त्यांचं, ज्याला मीठ कमी, मसाला कमी, सगळंच कमी होतं. आम्ही वॉटरमेलनवरती जगलो आणि अशी छानपैकी मी खाताना. त्याच्यानंतर सूप वगैरे पिऊन आम्ही फक्त किटकॅटवरती जिंदा होतो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला नेलं थर्ड आयलँडवरती, जिथनं पण ती बोट बघा मागं. आणि तिथनं आम्ही कसं आयलँडपर्यंत ट्रान्सफर होतोय, किती छान अशा हळूहळू मुवमेंट आहेत समुद्राच्या, की लोक एकदम आरामशीर चालत आहेत. भाई एवढं खतरनाक काम होतं हे. म्हणजे मी खरंच खूप घाबरले होते की मी ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सला नाही आली, एकदम मी बीच बघायला आली आहे. खूप जास्त डेंजरस होतं हे, पण ते लोक मदत करत होते. सो मग आम्ही थर्ड आयलँडवरती आलो, जिथं आम्ही बीचवरती थोड्या वेळ टाईमपास केला. 1-1.5 तास आम्हाला होतं बीचवरती टाईम. त्यात तुम्हाला स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज करायच्यात, ॲक्टिव्हिटीज करू शकता. और तुम्ही फ्री टाईम घेऊ शकता तिथे. तर तुम्हाला मी इथंच पॅरासिलिंग वगैरे ड्रोन व्हिडिओचे प्राइजेस पण दिलेले आहेत. सो तुम्हाला आधीच आयडिया येऊन जाईल की तुम्हाला किती खर्च असेल इथे. त्याच्यानंतर आम्ही बीचवरती मस्त फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि आम्ही निघालो त्याच्यानंतर मग पायनॅपल आयलँडवरती. आणि ही बोट राईड पण खूप जास्त ॲडव्हेंचरस होती. म्हणजे आज मला माझे आई बाबा, माझे देव सगळेच आठवले होते या बोट राईडमध्ये. आणि आता आम्हाला लाईफ जॅकेट पण घातलं नव्हतं. म्हणजे एकदम छान, खूप भारी, एकदम फाटून हातात येईल अशी एक्सपिरियन्स होता. इथनं आम्हाला ते नेत होते पायनॅपल आयलँडवरती, जिथं आमचं सन वर्ल्ड ॲक्वाटोपिया वॉटर पार्क आणि प्लस केबल कारचं तिथनं आम्हाला जायचं होतं. सो मग इथनं आम्हाला एका त्यांनी अशा सिटीवरती लिहिलं, आर्टिफिशियल सिटी ते बनवत आहेत तिथं आत्ता, टाऊनसारखं. खूप छान, पूर्ण सिटी बंद होती पण त्या रस्त्यांनी त्यांनी आम्हाला नेलं होतं. आणि खूप सुंदर सिटी होती ही. चालू झाल्यावरती कायच कहर करणार आहे काय माहिती, बट ब्युटिफुल सिटी. आम्ही अशा टुकटुक राईडवरनं आम्हाला त्यांनी नेलं तिकडे.
त्यानंतर आम्ही पोचलो वॉटर पार्कला. आम्हाला काय वॉटर स्पोर्ट्स करायची इच्छा नव्हती, एवढ्या वेळ बोटवर असून सकाळपासून दुपारपर्यंत आम्ही बोटवर होतो. सो आम्ही पहिलं पळलो पिझ्झा खायला, बिकॉज आम्ही खूप उपाशी होतं. व्हिएतनामीज जेवण आम्हाला नव्हतं आवडलं, आम्हाला काय खाऊ पण गेलं नाही ते. सो आम्ही पहिलं पळालो पिझ्झा खायला. पिझ्झा घेतला आणि पिझ्झा खूप भारी होता, खूप जास्त भारी होता टेस्टला, आणि फ्रेंच फ्राईज पण. आणि हे माझा डिलिव्हरी एजंट आमचा पिझ्झा घेऊन येताना. पिझ्झा मॅडम. थँक्यू मॅम. ह्याच्यासाठी किती खर्च केलेस तू? किती लाख? 3,70,000. हो, हो. 25,000ची अर्धा लिटर बाटली. पाण्याची बॉटल. पीसच नाही आला त्याच्यात. त्यानंतर आम्ही वॉटर पार्क एक्सप्लोअर करत होतो की काय काय आहे. आणि नॉर्मल आपल्या इथं जसे राईड्स असतात वगैरे तसंच काय होतं, असं काय वेगळं नव्हतं तिथे. उलट आपल्यापेक्षा थोडेसे कमी ॲडव्हेंचरसच राईड्स होते तिथं. सो असं होता हा वॉटर पार्क. त्याच्यानंतर मग आम्ही 1 तासाने बाहेर आलो अँड वी वर वेटिंग की ग्रुप कधी येईल आणि विल गो टू द केबल पार्क. बोराचं झाड. एवढी सारी बोरं लागली त्याला. बीचवर जायचे झालं. चल ना बीचवर जाऊया. बीचवर नव्हतो बीच ना स्विमिंग केली ना स्नॉर्कलिंग केली. 3 तास फक्त बीचवरच होते. बीचवर नाही, सॉरी, बोटवरती. स्विमिंग शिकतो होतं, स्कुबा डायव्हिंग करायला. स्कूबा डायव्हिंग करायला स्विमिंग नाही लागत. मग लागते नाही, तो ड्रायव्हरच घेऊन जातो तसा. पण जलपरीवाला स्कूबा डायव्हिंग करायचं. हा ना, ते दिशा पाटणी करते. नाही नाही, सोनाक्षी सिन्हाने पण केलं होतं ना आता मालदीवमध्ये. आता शरीर परत उद्या जाणार आहे बीचवरती, किंवा खूपच आवडलं इकडं बीच. आता मी केबल कारला जायची वाट बघतोय. मग केबल कार झाली की आमच्या काळ पण झालं पूर्ण, डोळे पण तसे काळ झाले जरा. त्यानंतर आम्ही निघालो होतो केबल कार घ्यायला. आम्ही ग्रुपची वाट नाही बघितली, बिकॉज आमचा वेगळा प्लॅन होता. सो मग आम्ही आमचंच निघालो. आणि हे बघा, देवदर्शनाला जातो तशा लाईनी गोल 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 फिरत एवढी गर्दी होती ना इथे. म्हणजे हे व्ह्यूज खूप सुंदर होते, खूपच सुंदर होते. बट जे ते स्टार्टिंगला तुम्ही बघितलं ना, मी डायरेक्ट शरीव एकदम माझ्या शेजारी बसली नव्हती, मी डायरेक्ट शरीवकडे वळून बघितलं की भाई हे ॲडव्हेंचरस कधी होतं भाई, हळू घे जा. पण व्ह्यूज एक नंबर होते राव, एक नंबर होते. खूप छान होतं हे. फक्त हे कसं होतं, वर आणि खाली असे जायचे होते. सो ते कसं, जेव्हा तो वरती जात होता आणि मग खाली येत होता, तेव्हा आपल्या पोटात कसा गोळा येतो तसा गोळा येत होता सारखा. आय थिंक 20 मिनिटाची राईड होती. बट व्ह्यूज खूप सुंदर होते. पहिलं हिरवळ, त्याच्यानंतर बीच, त्याच्यानंतर सनसेट टाऊन. मग आम्ही सनसेट टाऊनला पोचलो आणि सनसेट टाऊन वॉज ऑल रोमन फील देत होता. फुल ही भिंत तुम्हाला तर माहितीच असेल. सो फुल रोमन फील. मग आम्ही एक टुकटुक घेतलं, बग्गी टाईप,
जी आय थिंक 3-3.5 लाखाचे काहीतरी बग्गी असते आणि त्यांचे फिक्स रेट असतात. बार्गेन करायचं ट्राय केलं बट त्यांनी काय भाव नाही दिला. त्याच्यानंतर ही स्टारबक्सची कॉफी, एवढी कडू का असती भाऊ इथल्या कॉफी. त्याच्यानंतर सनसेट टाऊनचा टूर केला आम्ही आणि जसे जसा सनसेट झाला तसं तसं या टाऊनची वाईब खूप भारी एकदम इन्क्रीज व्हायला लागली. यार काय वाईब होती याची. त्याच्यामुळे ते म्हणतात की सनसेट झाल्यावरती जो टाऊन, त्याच्यामुळे याचं नाव ठेवलं आहे ते. व्हेरी नाईस. हा लास्ट स्टॉप होता आमच्या टूरचा. त्याच्यानंतर हे टूर झाल्यावरती आम्ही पळालो आमच्या सिम्फनी ऑफ द सी शो असतो तिकडे. आणि हा मेन चौक होता जिथनं सगळं तुम्हाला ॲक्सेसिबल आहे. सो इथनं आम्ही पळालो सिम्फनी ऑफ द सी शो. आम्हाला आधी त्याचा रस्ताच भेटत नव्हता कुठे कुठे कुठे, बिकॉज तिकीटवालं भरपूर लोकांना माहीत नाही आहे. मग आम्ही एका इंडियन कपलला विचारलं, ते खूपच जास्त हेल्पफुल होते. सो मग तिथे आम्ही पळत पळत गेलो. म्हणजे आत्तापर्यंत माझं सगळं गेलं होतं भाऊ. 7:30 वाजता निघालो होतो सकाळी. त्याच्यानंतर इथे एवढं चालायचं आहे. सो आमचे जवाब दिली होती बॉडी छान उपाशी राहून. एवढी मेहनत करून आम्ही पोचलो. आम्हाला ही जागा सापडत नव्हती आणि काय काय लोक मदत करतात पण काय काय लोक बिलकुल मदत करत नाही. तर आमचे 2 शोची बुकिंग आहे, सिम्फनी ऑफ द सी शो आणि किस ऑफ द सी असं काहीतरी आहे. तर सिम्फनी आपल्याला ब्रिजवरनं बघायचं आहे आणि किस ऑफ द सी आय थिंक बाहेरून पण असतं. सो असे 2 शो आहेत. तर आता पहिला आपण सिम्फनी ऑफ द सी शो बघू जो 7:30 वाजता असतो आणि किसवाला 9 वाजता. तर आय थिंक 7:30 ते 8 असेल किंवा 8:30 असेल दोघांपैकी एक. तर तुम्ही पण बघा आता तो शो. चढ बघितला ना, आता एवढा चढ चढत जायचंय म्हणून इकडची सगळी माणसं लुकडी आणि सुकडी. आणि आपण, माझी मैत्रीण तर मागच राहिली, कुठच्या कुठं राहिली ती. मी आले पुढं पुढं. जागा पकडायला लागेल ना, कोणती चांगली जागा असेल ती पकडून ठेवायची पटकन. म्हणजे मग तुम्हाला पण चांगलं दिसेल, मी पण चांगलं एन्जॉय करेल. घर बसल्या तुम्ही पण फुकॉक फिरताल आणि मी आता हालत टाईट झाले सकाळपासनं. स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग आणि मग आता हे चालून चालून माझी वाट लागली. आज माझे डोळे पण दिसत असते, एवढे झोप आली पण काय करणार, अंगात मस्ती फिरायची, ते पण स्वतःहून. मग फिरा, शोधायलाच किती वेळ लागतो आपल्याला. आणि हा शो अराउंड 30 मिनिटाचा होता बट वर्थ इट. मला खूप आवडला हा शो. मला खूप आवडला. म्युझिकल फाउंटेन टाईप आणि प्लस फायर क्रॅकर्स खूप सुंदर होता. मला खूप आवडला हा शो. याच्यानंतर आम्ही गेलो होतो किस ऑफ द सी शोला, जो मला वाटलं की आम्ही जिथं मेन चौकात होतो तिथं होणार आहे. आणि आय वॉज थिंकिंग की इथं तिकीट का लागतंय, मग सगळ्यांना ॲक्सेसिबल आहे तर तिकीट का लागतं इथं. बट नंतर जेव्हा ऑलमोस्ट शो सुरू झाला आणि काहीच दिसत नव्हतं, त्यावेळेस मग मला असं वाटलं की नाही काहीतरी चुकतंय. सो मग आम्ही त्याच्यानंतर मग एका बाईला विचारलं तिथं, आणि लँग्वेज बॅरियर असल्यामुळं खूप टाईम वेस्ट होता तिथं. तर मग त्या क्लुकच्या ॲपवरती जिथं आपण वाउचर बुकिंग करतो तिथं ते लोक त्या लोकेशन पण देतात त्याचं, जे मला नंतर कळालं. म्हणजे एवढी हुशार आहे मी. त्या लोकेशनवर मग आम्ही गुगल मॅपवर टाकलं आणि मग पळत किस ऑफ द सी शो बघायला गेलो, जो माझा अर्धा तासाचा होता. बट आम्हाला आय थिंक 12-13 मिनटं उशीर झाला. बट तो पण शो खूप सुंदर होता. सो ह्याच्यानंतर आम्ही तो शो बघायला गेलो. ऑलमोस्ट सिमिलर आहे, फक्त इथे वॉटर आणि फटाके होते. तिथे पहिलं त्यांनी ॲनिमेशनमध्ये सगळी स्टोरी सांगितली होती आणि मग त्याच्यानंतर फटाके फुटले होते. म्हणजे सेम सगळ्यात शेवटी फटाकेच फुटतात सगळीकडं. बट असले वेगळे वेगळे फटाके होते. मला खूप भारी वाटले. बघा इथे पण आता एवढे छान वेगळे आपण जे इंडियामध्ये बघू नाही शकत असे फटाके होते. तर हा होता किस ऑफ द सी शो. मी फुल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर मी एक पूर्ण तो शोचा पण व्हिडिओ मी काढलेला आहे. सो तो मी पूर्ण शो पण अपलोड करू शकतो तुमच्यासाठी. हा इथे फक्त मी तुम्हाला ग्लिम्स देते की कसं आहेत ते. सो हे पण खूप सुंदर होतं. मला खूप आवडलं हे. इथं मी तुम्हाला सांगेल की इथं तुम्ही एकदम लास्ट सीटवर बसा.
कारण की पुढे बसतात लोक, ओके नो इश्यू, बट नंतर जेव्हा फटाके फुटतात ना तेव्हा जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल फटाक्यांसोबत तर लोक सगळे ऑकवर्डली बसतात की मी उठलो तर मागच्याला दिसणार नाही, कशाला डिस्टर्बन्स पाहिजे. पण मागे बसलाच असताल तर कोणच तुम्हाला अडवणार आहे. सो मस्त आम्ही मागे बसलो होतो आणि छान जेव्हा फटाके फुटायला लागले मस्त मस्त तेव्हा आम्ही छान असा व्हिडिओ काढला. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला पण असेल. सो नेहमी लक्षात ठेवा, लास्ट सीटवर बसा. लास्ट बेंचच चांगले असतात कधी कधी. आता तुम्ही फटाके बघा की किती सुंदर आणि युनिक फटाके होते, जे मी तर बघितले नाही आपल्या इथं. तुम्ही बघितले असतील पण माझ्यासाठी खूप भारी होतं हे. मी बघितले नाही असे फटाके आपल्या इथं. आणि किस ऑफ द सी शो झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो की बाबा आता भूक लागली, आम्हाला जेवायचंय. आणि बाहेर पडलो तर बघतोय काय की इथं तर फुल माहोल झालेला आहे. तिथे बाहेर मस्त ओपन डीजे लावलाय आणि त्याच्यावरती कोणती गाणी लागलीत तुम्हीच बघा कोणती गाणी लागलीत. त्यानंतर आम्ही गेलो कॉफी प्यायला. आम्हाला व्हिएतनामीज कॉफी ट्राय करायची होती, मिल्क कॉफी, आणि ही पण खूप जास्त कडू होती. भाऊला मी किती वेळा सांगितलं मेक इट व्हेरी स्वीट, तरी मी 3दा त्याच्याकडनं साखर ॲड करून घेतली. आणि असं झाला आमचा दिवस एंड. आणि अजून एक गोष्ट, आपल्याला जाताना रिस्की वाटतं खूप जास्त इथने, बिकॉज सनसेट टाऊन टू ग्रँड वर्ल्ड खूप जास्त डिस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण हायवे. तुम्ही बघू शकता की रस्त्याला कोणच नाही आहे. सो आम्ही कॅब केली आणि कॅब पण आम्ही ग्रॅब ह्या ॲपवरूनच केली. नॉट असे कोणतेही इन पर्सन लोक यायचे की मी पण ग्रॅबचा आहे मला माझ्यासोबत चला म्हणून. बट आम्ही ती रिस्क नाही घेतली आणि आम्ही ग्रॅब ॲप थ्रूच कॅब बुक केली. तुम्ही पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.